स्वातंत्र्यवीर ही पदवी सरकारकडून बहाल केलेली नाही। राहुल गांधींच्या वतीनं वकिलांनी केलेल्या उलट तपासणीमध्ये सात्यकी सावरकर यांची न्यायालयामध्ये कबुली। पुण्यातील विशेष न्यायालयामध्ये राहुल गांधींविरोधातील मानहानी प्रकरणाची आज सुनावणी पार पडली। मुंबईतील गुजराती पाड्यांविरोधात मनसे आक्रमक। कांदिवलीमधील हॉटेलमध्ये गुजराती भाषेतील नामफलक बदलण्याची मनसेची मागणी। दुकान मालकाला नामफलक बदलण्यासाठी मनसेचं निवेदन। 7 दिवसांमध्ये नामफलक बदलण्याचं दुकान मालकाचं आश्वासन। समग्र शिक्षा अभियानांतर्गत येणाऱ्या शिक्षकांचं आझाद मैदानावर भीक मागो आंदोलन। कायमस्वरूपी सेवेत घ्यावं, समान काम समान वेतन यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन। गेल्या महिन्याभरापासून 3000 पेक्षा जास्त शिक्षकांचं आंदोलन। मानखुर्दमधील सरकारी जमिनीवरील अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा। मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पाठपुराव्यानंतर तब्बल 11 एकर जमीन झाली अतिक्रमणमुक्त। निष्कासित जागेवर विज्ञान पार्क उभारणार असल्याची लोढांची माहिती। नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ। 4 दुकानांचं शटर तोडून चोरट्याकडून 4 लाख रुपये लंपास। चोरीचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। छत्तीसगडमध्ये 2 मोकाट बैलांची झुंज। दोन्ही बैल झुंज खेळताना तेलाच्या दुकानात शिरले। दुकानाचं मोठं नुकसान, दुकान मालकाचा जीव मात्र वाचला। झुंजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पुण्याच्या मध्यस्थीनं काय झालं यापेक्षा युद्धामध्ये तटस्थ भूमिका हेच भारताचं मोठं यश। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। संकट काळामध्ये देशाचं हित सुरक्षित राखण्यामध्ये भारत सरकार यशस्वी ठरलं। प्रफुल्ल पटेल यांच्याकडून केंद्र सरकारचं कौतुक। आम्ही हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेवर हल्ले सुरूच ठेवू। आयडीएफच्या लेफ्टनंट जनरलचं मोठं वक्तव्य। उत्तर इस्रायलमधील रहिवाशांच्या सुरक्षेची कुठलीही तडजोड करणार नसल्याचं जमीर यांचं वक्तव्य। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा असती तर इराणची संपूर्ण अर्थव्यवस्था काही मिनिटांमध्ये कोलमडली असती। मात्र ट्रम्प यांनी जाणीवपूर्वक संयम बाळगला। अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेक्सेथ यांचा मोठा दावा। मुंबईतील जोगेश्वरीकरांचं नाट्यगृहाचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार। इस्माईल युसुफ कॉलेजच्या कॅम्पसमध्ये 1200 लोकांची बसण्याची व्यवस्था असणारं नाट्यगृह होणार। शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या पाठपुराव्याला मोठं यश। शांतेचं कार्ट चालू आहे हे गाजलेलं नाटक पुन्हा रंगभूमीवर। येत्या 11 एप्रिल रोजी प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये रंगणार प्रयोग। यात प्रियदर्शन जाधव, विक्रांत कोळपे, सुकन्या काळण यांच्यासह लोकप्रिय कलाकारांची फळी पाहायला मिळेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।